नमस्कार, मी प्राची साळुंखे. महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. माहीम येथील मंदिरातील मूर्ती गायब झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि या बातमीनंतर आता मनसेनं सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रात विश्वस्तांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. या पत्राची दखल घेत सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहीम पोलिसांची बैठक देखील बोलावल्याचं कळतंय आणि या बैठकीनंतर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे विश्वस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परंतु आपण या मंदिरातील मूर्ती गायब केली नसल्याचं विश्वस्त संदेश भट्टे यांनी म्हटलंय. जॉइंट सीपी गुन्हे म्हणजे क्राईम श्री मिलिंद भांबरे साहेबांना देखील भेटलो आणि त्यांना आम्ही सदर विषयाचं विस्तृतपणे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना निवेदन देखील दिलं. त्याप्रमाणे सदर विषय गांभीर्याने घेऊन त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात त्याच्यावर कारवाई होईल. अन्यथा जर पोलिसांकडून या विषयात कारवाई होऊ शकली नाही, आता मंदिरं चालू झालेली आहेत, तर आम्हाला काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाहेर एक आक्रमकपणे आंदोलन घ्यावं लागेल आणि ते आम्ही घेणार. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते. विश्वस्तांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नेमकी किती आहे? काय अधिक माहिती मिळते? प्राची, खरं तर न्यूज 18 लोकमतने ही बातमी पहिल्या दिवसापासूनच लावून धरलेली आहे आणि आता अशी एक प्राथमिक माहिती मिळते की गुन्हा नोंद करण्याची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे. खरं तर मनसेनं या बाबतीत पूर्णपणे आक्रमकपणा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मनसेनं सातत्याने या बाबतीत पत्रव्यवहार जो आहे तो सुद्धा केलेला आहे आणि आज सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी भेट घेतली आणि थेट त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो दिलेला आहे. जर 2 दिवसात याबाबतीत कुठचीही कारवाई झाली नाही तर मनसे पूर्णपणे आक्रमक होईल आणि मंदिरासमोरच आंदोलन करेल असा इशारा जो आहे तो दिलेला आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या 3 मूर्ती गायब आहेत याबाबतीत काही दिवसांपूर्वी विश्वस्तांनी जो आहे तो खुलासा केला होता. मात्र न्यूज 18 लोकमतच्या हाती काही एक महत्त्वाचे जबाब जे आहेत ते हाती लागलेले आहेत. तत्कालीन गुरुजी पुरुषोत्तम कुलकर्णी यांचा एक जबाब जो आहे तो हाती सापडला आणि त्या जबाबात असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करवीरचे शंकराचार्य भारती यांच्याकडनं याबाबतीत सल्ला घेतला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की एक मूर्ती भंग पावलेली आहे, त्याचं विसर्जन करावं आणि अन्य 4 मूर्तींचा वज्रलेप करण्यात यावा असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र विश्वस्तांनी अन्य 4 मूर्त्या होत्या त्या सुद्धा विसर्जित केल्या अशी जबाब जो आहे तो पुरुषोत्तम कुलकर्णी जे गुरुजी होते त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत ज्या प्रकारे विश्वस्तांनी जो खुलासा केला होता त्याच्या अगदी विरुद्ध जो आहे तो जबाब आपल्याला जो आहे तो हाती मिळालेला आहे. त्यामुळे एकंदरीत आता बघता मुंबई पोलीस जे आहेत त्या प्रकरणावर आता कशी कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. प्राची, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतोय आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आर्यन खानसह इतर 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात आर्यन खान तसंच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी देखील झाल्याचं कळतंय. आर्यन खानच्या बाजूने ॲडव्होकेट माने शिंदे यांनी बाजू मांडली आहे तर एनसीबीच्या बाजूने SG अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर 7 आरोपी तसंच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल दिलाय. तसंच यावेळी आर्यन खानसह इतर आरोपींना जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले आणि तसंच या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीने आपली बाजू मांडण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच जाणार असून उद्या सकाळी 11 वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाणार आहे. नहीं, आज सब 8 आरोपी को जुडिशियल कस्टडी में रिमांड किए है साहब ने और हमारे बेल एप्लीकेशंस की हियरिंग कल सुबह में 12:30 बजे रखे. नहीं, हमारे रिक्वेस्ट नहीं है, वो कोविड का प्रोटोकॉल है और बिकॉज उनके पास सर्टिफिकेट नहीं है इसीलिए उन लोग अभी इतना लेट हो गया है.
इसीलिए उन लोग को वापस एनसीबी कस्टडी में सेफ कस्टडी के लिए रखा है बस। सर कल के लिए कोई इंस्ट्रक्शन है एनसीबी को जो बेल हियरिंग के लिए मांग रखा वो उन लोग अपना रिप्लाई फाइल करेंगे और फिर कोर्ट विल हियर बोथ साइड्स एंड डिसाइड ऑन मेरिट्स। दरम्यान आर्यन खान सोबत कोर्टात सेल्फी काढणाऱ्या किरण गोसावीशी त्यांच्या कुटुंबियांनी 12 वर्षांपासूनच संबंध तोडले असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनीच दिली आहे। त्याचा आणि आमचा काहीही एक संबंध नाहीये असं स्पष्टीकरण किरण गोसावीच्या कुटुंबियांनी दिलं। किरणचे कुटुंबीय ज्या इमारतीत राहतात त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी, आपण पाहूया। जो आर्यन खान के साथ नाही माहिती, तो बाहेर नसतो, आमचा काय त्याचा संबंध नाही। तुमचा मुलगा आहे ना, हा तुमच्या मुलावर केसेस आहेत काय? तो बाहेर नसतो, त्याच्यामुळे मला पण काय सांगता येत नाही त्याच्यावर कुठल्या केस असतात काय असतात, तो घरी कधी येत पण नाही। माझा बी त्याचा काही संबंध नाही ठेवला। मग राहायला इथं नाही? नाही, राहायला इथं नाही, 100%। कधी राहायचा आधी? याच्यापूर्वी 2012 पर्यंत राहिलाय, त्याच्यानंतर मग नाही राहिला। त्याच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत हे तुम्हाला माहिती आहे? नाही, हे मला काही एवढं माहिती तेव्हा आता काल जे तुम्ही पाहिलं एनसीबीचं हां सगळा जो प्रकार घडला म्हणजे पाहिलं तुमच्या मुलाचा एक फोटो होता, त्यानंतर काही तुमचं कॉन्टॅक्ट झालं? काही नाही, काही संबंध नाही, मला काही संबंधच नाही त्याच्याशी। तुमच्या फोनवर पण बोलला? काही नाही, घेणंच नाही। वर्ष झाला तर त्याला ते थोबाड पण बघितलं नाही त्याचं, आणि त्याच्याशी मला काही घेणं नाही। त्याला अटक करा, गोळ्या घाला, काही पण करा, नाही तसं काही नाही। संबंध नाही माझा। तुम्ही एक पोलीस अधिकारी होता? हो, मी रिटायर झालो। पण मग अशा काही प्रकारे छोटासा इंटरव्ह्यू मला सुद्धा नाही, सॉरी, मला सुद्धा ते म्हणजे खूप बॅड फिलिंग होत आहे की अशी अवलाद मी जन्माला घातली आहे। पण मी बऱ्याच वेळा म्हणजे मी आता डिप्रेशन मध्ये आहे। तुम्ही त्रास करून घेऊ नका। नाही, मी खूप त्रास करतोय, मी गेले 12 वर्षापासून सर, त्रास नाही, करतोय। सॉरी। पहिली गोष्ट, त्याचा माझा काही संबंध नाही आहे। त्याला कायद्याने फाशी दिली तरी मला काही घेणं नाही, पण याच्या पलीकडे मी काही बोलू शकत सर मग असं एवढी इथपर्यंत माणसाची भावना कधी होते जेव्हा त्यांनी काहीतरी आधी केलेलं असतं? पूर्वी तुम्हाला केलेलं त्रास असेल म्हणजे त्याला दुनियाभरचे सगळ्याचे नाद आहेत त्याला, त्याच्यामुळे त्याचं माझं कधी पटलं नाही। मी पोलीस खात्यात 35 वर्ष नोकरी केली, मी सुपारी पण खात नाही, बरोबर प्रामाणिकपणे नोकरी केलेली आहे। सर त्याच्यामुळे मला खूप बॅड फिलिंग होतं। काही गोष्टी फॅमिली मॅटर असतात। इथला पत्ता जो आहे ना तो त्यांनी एनसीबी मध्ये तो हा पत्ता दिला आहे। आता त्याच्याकडे तेव्हापासून ते पॅन कार्ड, आधार कार्ड आहे ना। नाही त्याचं ते ना पंचन म्हणून जी साईन आहे हा. तिथे तुमचा ऍड्रेस म्हणून आम्ही इथं- चुकीचं आहे, ते द्यायला नको। त्याचं मी आधार कार्डवरनं पण नाव काढून टाकलंय मागच्या वर्षीच। सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही पोलीस अधिकारी आहात, ह्याच्या आधी असे काय प्रकार त्यांनी केलेलं होतं का ज्याच्यामुळे तुम्ही आज म्हणताय की अशी अवलाद जर घातली नसती, आली नसती तर? त्याला दुनियाभरचे शोक आहे फालतू, त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला? मला खूप त्रास झाला, मला मानसिक त्रास फार व्हायचा। पोलीस म्हटलं तर स्ट्रिक्ट असतं। बरोबर। आणि मला स्वतःला ते माझ्या मी जे काम करतो त्याच्या खिलाफ असलं तर मग मला जास्त टेन्शन व्हायचं। तुमचं नाव करण ना, हो, भाऊ तुम्ही. लहान भाऊ. पण तुम्हाला पण त्रास झाला या सगळ्या गोष्टी? फॅमिलीला होतं ना त्रास म्हणजे आता जसे साहेब, तुम्ही मानसिक त्रास। हा. आता आमचा काही संबंध नाही, आम्ही आमची लाईफ जगतोय। बरोबर. त्याला जसं जगायचं त्याने जगावं, राहायचं ना, त्याला त्याच्या हिशोबाने लाईफ जगतोय। तो कधी माझ्या अंडर राहिलाच नाही, त्याच्यामुळे त्याचे माझे विचार कधी पटले नाही। विचार पडले ना म्हणून तो तो त्याला जसं वाटलं तसं तो राहतो। अंमली पदार्थ प्रकरणी NCBनं एक कारवाई केली, ज्याच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत 8 जणांना NCBने अटक केली। या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झालेला आहे, एक नवीन वळण या प्रकरणाला आलेलं आहे। यातील जे पंच आहेत ते एका विशिष्ट पक्षाचे आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेते जे आहेत नवाब मलिक यांनी केलेला आहे। यातील किरण गोसावी हा ठाण्यात राहणार आहे आणि तो ज्या निळकंठ सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये आता मी उभा आहे। ही इमारत जी आहे या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावर तो राहायचा। जवळपास 12 वर्षापासून इथे तो आलेला नाही असं सांगितलं जातं आहे। त्यांच्या घरच्यांशी आम्ही भेटलो, त्यांचे वडील जे आहेत प्रकाश गोसावी यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं आहे की गेली 12 वर्ष किरण गोसावी याच्याशी माझा काही संबंध नाही आहे, त्याला कोणत्या पद्धतीनं मी आता माझ्या कुटुंबात सामील करून घेत नाही, त्याने अनेक त्रास मला दिलेले आहेत। हे सगळं होत असताना हे बघा इथे हे 201 आहे साधना P गोसावी, प्रकाश गोसावी यांचं हे घर आहे। इथं किरण गोसावी राहायचा, पण त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की गेली 12 वर्ष आम्ही त्याच्याशी काही संपर्क ठेवलेला नाही आहे। त्याचे जे वागणं होतं किंवा तो ज्या पद्धतीने वागतो हे त्यांच्या मनाविरुद्ध आहे। प्रकाश गोसावी जे आहेत हे पोलीस अधिकारी होते आणि ते रिटायर झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की माझ्या तत्वानुसार किंवा शिस्तीनुसार जे वागणं आहे किंवा एक सांसारिक वागणं आहे अशा कुठल्याच पद्धतीचा तो वागत नव्हता, त्यामुळे मी त्याला 12 वर्ष आधीच कुटुंबातून बेदखल केलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार किरण गोसावी याच्यावरती मुंबईमध्ये 2 आणि ठाण्यात 2 असे गुन्हे दाखल आहेत
पण या माहितीला अजून दुजोरा दिलेला नाही आहे. हे सर्व होत असताना नेमका किरण गोसावी या प्रकरणामध्ये कसा काय आला, तो पंच कसा काय झाला, तो NCBचा खबरी होता का, आणि ज्या पद्धतीनं त्यानं सेल्फी काढलेली आहे कोर्टामध्ये, त्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढलेली आहे, त्याचबरोबरीने इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत सेल्फी काढलेली आहे, जे पंच आहेत त्यांच्यासोबत सेल्फी काढलेली आहे, ज्यावेळी सगळी कारवाई होत होती त्यावेळी देखील त्यांनी सेल्फी काढलेली आहे. त्यामुळे हा किरण गोसावी नेमका कोण आहे याबाबत अजून माहिती मिळाली नाही आहे. पण हा या सगळ्या घटनेतील एक पंच आहे असं सांगितलं जातं. NCBने स्वतःहून काला खुलासा केलेला आहे. त्याच्या घरी आला असता घरच्यांचं म्हणणं आहे की गेल्या 12 वर्षापासून त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे किरण गोसावी सध्या कुठे आहे आणि त्याचा या सगळ्या घटनेमध्ये पंच व्यतिरिक्त काय रोल आहे हे आता उलगडणं गरजेचं आहे. पुढे दिनाश श्रवणात कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर या सगळ्या प्रकरणाबाबत किरण गोसावीच्या शेजारच्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूयात. हम जब से आया हूँ समथिंग 10 से 12 साल पहले वो यहाँ रहता था. 10-12 साल से उसका यहाँ कुछ भी संबंध नहीं है और उसके पिताजी से भी संबंध नहीं है. उल्टा वो अपने घर वालों को भी बहुत परेशान करके रख दिया है. बहुत परेशान किया. उन लोगों से कुछ मतलब नहीं है, किरण से और इन लोगों से. ये बेचारे अच्छे हैं, एकदम सीधे साधे हैं. अब उनके पिताजी सर्विस में थे और उनका वहाँ नाम भी है बहुत अच्छा. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. विक्रोळीच्या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या कुटुंबांना चाव्या दिल्यात. विक्रोळी येथील संक्रमण शिबिरातील काही इमारती मोडकळीस आल्या होत्या आणि त्या इमारतींचा पुनर्विकास करून म्हाडाकडून नवीन घरं देण्यात येत आहेत. जसं आज आपण चावी वाटपाचं काम करत होतो, चावी वाटपाचं काम करत आहोत, घरं देत आहोत, तसं मागच्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये आपण पण होतो त्याच्यात. पण मला माहिती आहे आतून काय चाललेलं. जसे आपण चावी वाटप करतोय तिथे गाजर वाटप व्हायचं. नको आता. गाजर खूप झाली, पण शब्द जो दिला असतो त्याचा शब्दाचा वाटप होऊ नाही शकत. शब्द जो दिला असतो तो पाळायला पाहिजे असतो. आणि म्हणून आपण जे जे शब्द दिलेले आहेत ते आपण करून दाखवलेत आणि ते आपल्याला आज महाराष्ट्रात दिसत आहे. फक्त शिवसेनेची सत्ता महापालिकेवर स्वबळावरच आपल्याला आणायची आहे आणि स्वबळाची तयारी आपल्याला इथूनच करायची. कधीतरी या महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेनेची सत्ता यावी हे आपलं स्वप्न पाहिजे आणि ते स्वप्न पाहणं हे सच्च्या शिवसैनिकाचं कर्तव्य. आज सगळे कामाला लागलेले आहेत. या समाजकार्याचा एक भाग म्हणून आज जवळजवळ 411 लोकांना माननीय पर्यावरण मंत्री, पालकमंत्री आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, विनोदजी घोसाळकर साहेब यांच्या सगळ्यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आलं. आणि आज जरी 411 चाव्या दिल्या असल्या तरी संपूर्ण माझ्या गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 1762 लोकांना आपण घरं दिलेली आहेत. आणि यापुढे सुद्धा ज्या ट्रान्झिशनमध्ये लोक राहतील त्यांना सगळ्यांना घरं ही माझ्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून दिली जाते. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा महामुंबई. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. अंमली पदार्थ विरोधात सरकार गंभीर असल्याचं कळतंय. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभारण्यात येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निर्देश दिलेत. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कारवाईसाठी राज्य सरकार गंभीर असून प्रत्येक जिल्ह्यात आता अंमली पदार्थ विरोधी कक्ष उभारण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली या कक्षाची स्थापना होणार असल्याचं कळतंय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे निर्देश दिले. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष होणार असल्याचं समोर येत आहे, काय अधिक माहिती आहे? अगदी खरं प्राची, जर बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थांच्या ज्या बातम्या समोर आलेल्या होत्या, घटना समोर आलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं एनसीबीनं कारवाई केलेली होती त्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की अंमली पदार्थांचा वापर
खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आज तोच वापर रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक बैठक घेतलेली होती, ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झालेले होते आणि त्यामध्ये हे सुद्धा मान्य केलं गेलेलं आहे की राज्यामध्ये ड्रग्ज येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि त्याला जर वेळीच आवर घालायचा असेल तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत आणि यासाठीच आता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. हा कक्ष स्थापन होणार आहे आणि याचे अध्यक्ष जे असतील ते त्या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक असणार आहेत. त्याचसोबत तिथे त्यांची स्थानिक टीम सुद्धा कार्यरत असणार आहे आणि यामध्ये महत्वाचा उद्देश हाच असणार आहे की जो अंमली पदार्थांचा वापर आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, जी युवा पिढी या अंमली पदार्थाला बळी पडू लागलेली आहे ते रोखायचं आहे आणि त्यासाठी आता मुंबई पोलिसांनी आणि किंबहुना राज्य सरकारच्या वतीने पावलं उचलली गेलेली आहेत. आपण काही दिवसांपूर्वीच बघितलं असेल की ज्या क्रूज पार्टीवरनं मुंबई पोलिसांवरती ताशेरे ओढले जात होते, आता राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ड्रग्सच्या संदर्भात आम्ही कठोर पावलं उचलतो आहोत. नक्कीच. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या सवालच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर तुम्हाला भाजीपाला महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय का हा प्रश्न विचारला होता आणि ज्यात 75% लोकांनी हो म्हणत बजेट कोलमडल्याचं म्हटलंय, तर 25% लोकांनी यावर नाही असं उत्तर देत गृहिणींचं बजेट कोलमडलं नसल्याचं मत नोंदवलं. आणि यासोबतच महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.